तुम्हाला तुमच्या गॅलरीत, अंगणात वेगवेगळी झाडं लावण्याचा छंद असेल ना, तर लाजाळूचं झाड तुमच्याकडे असायलाच हवं. कारण हे झाड प्रचंड फायदा देतं. कसं? चला बघूया. सगळ्यात आधी लाजाळूचं झाड म्हणजे कोणतं झाड? ज्याला टच मी नॉट प्लांट म्हणतात किंवा मराठीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत. जसं लाजवंती, नम्रता, सप्तरंगी लाजाळू, छुईमुई अशी नावं या झाडाला आहेत. याचं मुख्य वैशिष्ट्य काय? याच्या पानांना तुम्ही हात लावलात ना, तर ती पानं आपोआप मिटली जातात आणि म्हणूनच याला लाजाळूचं झाड म्हणतात. लहान मुलांना या झाडांची मोठी गंमत वाटते, कारण ते पानं आपोआप मिटतात आणि ते बघायला फार छान वाटतं. पण वास्तुशास्त्रानुसार हे झाड प्रचंड ऊर्जा देणारं झाड आहे बरं का. तुम्हाला जर तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात हे झाड लावायचं असेल तर नक्की लावा, कारण या झाडाचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत. जसं लाजाळूचं झाड नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं. जर तुम्ही हे झाड तुमच्या गॅलरीमध्ये, अंगणामध्ये लावलं तर सगळ्या प्रकारच्या वाईट शक्तींपासून हे झाड तुमचं रक्षण करतं. खास करून हे झाड मुख्य दरवाजाच्या पुढे लावायला सांगितलं जातं, तसं ते शुभ मानलं जातं. कितीतरी लोक असतात जे आपल्यावर जळतात किंवा आपल्याबद्दल राग मनात ठेवून असतात. त्यांच्या मनात आपल्याबद्दल फार काही चांगल्या भावना नसतात, पण नातेवाईक आहेत, मित्र आहेत म्हणून आपल्याला त्यांना आपल्या घरामध्ये वेलकम करावं लागतं. अशा सगळ्या वाईट ऊर्जा, वाईट शक्ती हे झाड आपल्या घरापासून दूर ठेवतं. मुख्य प्रवेशद्वारात लावलं तर प्रवेशद्वारातनं प्रवेश करू देत नाही, अशी मान्यता आहे. आता ज्या घरात सतत मतभेद होतात किंवा वादविवाद होतात, भांडणं होतात, आई मुलीचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही, वडिलांचे मुलाचे वाद आहेत, अशा अनेक गोष्टी, तिथे सुद्धा लाजाळूचं झाड ठेवल्यास वातावरणात शांतता आणि सौम्यता पसरते, असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं. हे झाड पृथ्वी आणि जलतत्वाशी संबंधित आहे, त्यामुळे घरातल्या ऊर्जेचा समतोल ठेवण्यासाठी आणि घरात मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी हे झाड मदत करतं. आता हे झाड कुठे ठेवायला हवं? वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवायला हवं. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व कोपरा आणि आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व कोपरा. या दोन्ही दिशांपैकी कुठल्याही बाजूला तुम्ही हे झाड ठेवलं तरी ते सर्वोत्तम मानलं जातं. दरवाजाजवळ जर लाजाळूचं झाड तुम्ही ठेवत असाल तर बाहेरून येणारी सगळी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही, हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ग्रहांचा या झाडाशी संबंध आहे. लाजाळूच्या झाडाला दर शनिवारी पाणी घातल्यास आणि काळे तीळ अर्पण केल्यास शनीचा अशुभ प्रभाव असेल किंवा 7.5 असेल, शनी दशा असेल, या सगळ्यांमध्ये व्यक्तीला हा उपाय मदत करतो. म्हणजे जर तुमची 7.5 चालू असेल किंवा शनी दशा चालू असेल किंवा शनीचा अशुभ प्रभाव तुमच्यावर असेल असं तुम्हाला सांगितलं आहे ज्योतिषांनी, तर तुम्ही लाजाळूच्या झाडाला दर शनिवारी पाणी घाला आणि काळे तीळ अर्पण करा. हा उपाय तुम्हाला तुमच्या त्रासातून मुक्ती देणारा ठरेल. इतकंच नाही, केतू दशेमुळे जेव्हा मन अस्थिर होतं, मन तणावग्रस्त होऊन जातं, तेव्हा लाजाळूचं झाड घरात ठेवल्याने केतू दोष सुद्धा शमतो आणि मन स्थिर होतं असं म्हणतात. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे,